अरे बाप, तुम्ही बघू शकता इथे गाय हे घाबरू राहिली आपल्याला. तर आज मी कुठं आलेलो भावना, तुम्ही बघू शकता. आज मी आलेलो वनदेव निसर्ग पर्यटन केंद्र थडी. तर हे लय भारी ठिकाणी तुम्हाला दाखवतो आतमध्ये, चला. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन लॉंग ब्लॉगमध्ये. तर आजचा लॉंग ब्लॉग थोडा स्पेशल होणार, तर तुम्हाला दाखवतो आज मी कुठं आलेलो आहे. तसं तर तुम्ही नाही का मिनी ब्लॉगमध्ये तर बघितलं असं भावांनो, पण आता ह्या नाही का लॉंग ब्लॉगमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो. चला लॉंग ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर इकडे तुम्ही बघू शकता असे जागेवर नाही का बॅनर वगैरे लावलेले, म्हणजे माहिती वगैरे देताना. तुम्ही बघू शकता इकडे लहान पोरांचं खेळायचं आहे. आणि चला तुम्हाला अजून दाखवतो. इथं म्हणजे संध्याकाळची टायमिंग नाही का लय लोक येत असे भाऊन संध्याकाळी वॉकिंगला वगैरे. तुम्ही बघू शकता भाऊन इकडं मी आलेलो आहे. आणि इकडं म्हणजे असे प्रत्येक दगडावर नाही का असे ड्रॉइंग वगैरे काढले. तुम्ही बघू शकता एकदम भारी असं ड्रॉइंग वगैरे काढले, तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता तुम्ही इकडं नाही का, इकडं वाघाचं काढलेलं आहे ड्रॉइंग. इकडं वाघ वगैरे बरेच म्हणजे असे प्राणी वगैरे काढले तुम्ही शकता भाऊन. एकदम म्हणजे एकदम भारी असं वर्क आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडं जिराफ वगैरे सगळे जिराफ म्हणतो, हे काय झेब्रा आहे झेब्रा. तुम्ही बघू शकता इकडं पांडा वगैरे सगळे, म्हणजे एकदम भारी असं वर्क केलेलं भावना. तुम्ही बघू शकता म्हणजे दगडावर एकदम अशी डिझाईन केलेली, म्हणजे काही युनिक ट्राय केलं आहे. तुम्ही बघू शकता भावना. हत्ती दिसतोय भावना, तुम्ही बघू शकता. म्हणजे असे प्रत्येक दगडावर इकडं सिंह आहे, परत इकडं हे काय काही समजा बरं का, पण हा काहीतरी तुम्ही बघू शकता. म्हणजे एकदम प्रत्येक ठिकाणी पाहून तुम्ही बघू शकता किती म्हणजे भारी केलं आहे एकदम ड्रॉइंग, म्हणजे नाही का दगडावरती पण. हे माझ्या मते हरीने वाटतं, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता इकडं हे जर दिसतोय ना, हे माझ्या मते तापल्याला दिसतंय बरं का. म्हणजे एकदम भारी वाटतंय, तुम्हाला दाखवतो या बा. तुम्ही बघू शकता एकदम भारी असं वाटतं राहिले, पाहायला पण एकदम भारी वाटतंय. आणि काहीतरी युनिक पण, म्हणजे काहीतरी युनिक डोकं लावलेलं आहे भावना. तुम्ही बघू शकता नाही का दगडावर, म्हणजे हेटिंग आहे काय सोपी गोष्ट नाही भावना. अशी कला म्हणजे फार कमी लोकांकडे असते भावना. तर तुम्ही बघू शकता नाही एकदम भारी असं ड्रॉइंग काढलं. मला त्याला आवडलं, तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट करून नक्की सांगा भावना. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे भावना, की हे नाही का फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे याचा काही तिकीट वगैरे काहीच नाही, एकदम फ्रीमध्ये यायचं. एकदम रिलॅक्समध्ये वॉकिंगला येऊ शकता तुम्ही, किंवा असं घरी जर बोर झाला असेल तर हे एकदम योग्य ठिकाणी भावना तुम्हाला यायसाठी. पातळीमध्ये हे म्हणजे नाही का लय लांब लांबपर्यंत भावना. तुम्ही बघू शकता इथून तरी पार त्यापर्यंत, ते तिकडचं डोंगर रस्ते मोठ तेव्हा ते तिथपर्यंत त्याच्या मागं पुढं पण आहे भावना. मी तिकडं नाही अजून बरं का, पण जाऊ आपण. मित्रांनो आपण म्हणजे असं नैसर्गिक ठिकाणी आलंच पाहिजे, कारण की अशा ठिकाणी आल्यावर नाही का मन एकदम प्रसन्न होऊन जातं. एकदम भारी वाटतं इकडं अशा ठिकाणी आल्यावर. नैसर्गिक सगळीकडे हिरवगार वातावरण, आणि असं बसण्यासाठी वगैरे सोय एकदम. आणि तुम्ही बघू शकता झाडं पण इकडं नाही का लय झाडं आहे बसायला. तुम्ही बघू शकता एकदम गारगार सावली इकडं, तसं काही विषय नाही. तुम्ही बघू शकता इथे गाय हे घाबरू राहिली आपल्याला. तरी हात लावायचं घाबरत यार गाय, ते हानी ना आपल्याला. अरे बाप, नको बाबा, शिंग वगैरे आणि ते आपल्याला. चला आपलं तुम्हाला दाखवतो अजून पुढं काय काय इथं. तर मेन मुद्दा असा आहे की आपल्याला नाही का पातळीचा एक व्हिडिओ काढायचा होता. तसंच आपण एक व्हिडिओ काढलेला आहे, पण अजून एक काढायचा होता, त्याच्या सगळं कवर करायचं. तसं होतं आता आपण डायरेक्ट जाऊ व्हिडिओ काढायला. तिकडे डोंगरावर बघू शकता तुम्ही भावांनो, त्याचे ओम दिसताना काढलं तर दगडांनी काढलेलं तुम्ही बघू शकता. दगडावर पांढरा कलर दिलेला आहे, ओम काढलेला आहे नाही का बसायला. तुम्ही बघू शकता भावांनो, सगळीकडे बघू शकता असे काही जागेवर बसण्यासाठी केलं ते बघू शकता तुम्ही. अख्खी पातळीचं व्ह्यू दिसून राहिलं भावना. तुम्ही बघू शकता सगळीकडे किती लांब लांबपर्यंत किती मोठी पातळी. तर आता नाही का मी इथून चाललेलो आहे घरी. तर संध्याकाळच्या टायमिंगला परत आलतो भावना मी. तुम्ही बघू शकता इकडे नाही का लय लोक येत असते इथं. तुम्ही बघू शकता आता गाड्या किती. तर तुम्ही बघू शकता इकडे नाही का किती, म्हणजे पोलीस भरतीचे पण पोरं आलेले पाळायसाठी. आणि लोक पण बघू शकता लय लोक इथं, तुम्ही बघू शकता भावना. तर संध्याकाळच्या टायमिंगला परत असं यासाठी आलतो की तुम्हाला दाखवा नाही का किती लोक येतात संध्याकाळच्या टायमिंगला, यासाठी आलतो. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असणार आहे. तर ब्लॉग आवडला असला तर नक्की लाईक करा आणि कॉमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्यासाठीच यूट्यूब चॅनल आहे भावांनो, त्याच्यामुळे सबस्क्राईब करा आपलं यूट्यूब चॅनल.